जय श्रीराम बंधू आणि भगिनींनो, स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ग्रामपंचायतीच्या ज्या सर्व काही योजना असतात त्यामध्ये मनरेगा झाला म्हणजे महात्मा गांधी जी योजना आहे त्या योजनेबद्दल माहिती बघणार आहे, तिला अप्लाय कसा करायचा आणि इतर बाकीच्या ज्या योजना आहेत ग्रामपंचायतीच्या त्या पण बघणार आहोत। तर आपण थोडक्यात आता ग्रामपंचायतीची जी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे त्या योजनेचा थोडक्यात इतिहास बघू, म्हणजे ही योजना चालू कधी करण्यात आली व हिचा उद्देश काय होता आणि यानंतर आपण या योजनेला आपण ऑनलाईन अप्लाय कसा करू शकतो किंवा ग्रामपंचायतीमार्फत ही योजना आपण कशी घेऊ शकतो व इतर ज्या काही दुसऱ्या योजना असतात त्या योजनेचा सुद्धा आपण ग्रामपंचायतीमार्फत लाभ कसा घेऊ शकतो। तर आपण बघूयात की रोजगार हमी योजनेचा थोडक्यात आता इतिहास बघूया। तर भारतात ग्रामीण रोजगार हमी योजनेची संकल्पना ही सर्वप्रथम 1990च्या दशकाच्या सुरुवातीला मांडण्यात आली होती। त्यानंतर 2005 मध्ये भारतीय संसदेने मनरेगा अर्थात ग्रामीण रोजगार हमी योजना ही योजना 2005 मध्ये जवळजवळ 200 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती। या जिल्ह्यांमधील यशानंतर देशातील सर्व ग्रामीण जिल्ह्यांमध्ये मनरेगा योजना चालू करण्यात आली आणि गेल्या काही वर्षांमध्ये या योजनेत अनेक बदल केले आहेत आणि लाखो ग्रामीण कुटुंबियांसाठी रोजगार निर्मिती करण्यात ही योजना यशस्वी ठरली आहे। मनरेगा हे भारतातील दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण विकासाचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे। तर मनरेगा या योजनेद्वारे ग्रामपंचायत जसं की पाटबंधारे खाते असेल किंवा ग्रामपंचायतीचे जे इतर खाते आहेत त्या खात्यांमध्ये जर काही कामं निघाली तर ती त्या माणसांना या योजनेद्वारे कामाचा पुरवठा करत असते, त्यांना रोजगार देत असते। तर आपण बघूयात की या योजनेसाठी आपण अप्लाय कशा प्रकारे करता येतो आणि कोणत्या वेबसाईटवर जाऊन आपण याची यादी पण बघू शकतो। तर सर्वप्रथम आपल्याला मनरेगाची जी वेबसाईट आहे मनरेगा.gov.in या वेबसाईटला यायचं आहे। त्यानंतर ग्रामपंचायत पर्यायावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर त्या पुढील पेज ओपन ज्यावेळेस होईल त्यावेळेस कोणत्या वर्षाची योजना आहे, जसे की तुमचं 23-24 असेल किंवा 24-25 असेल किंवा चालू वर्षाचं जर आता आपण म्हणलं तर मार्च नंतर वर्ष बदलतं, आर्थिक वर्ष हे जे असतं एप्रिल ते मार्च असतं, त्यानुसार तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल तर ते जिल्हा सिलेक्ट करायचा। जसे की राज्य असेल महाराष्ट्र राज्य, नाशिक जिल्हा, मग तुम्ही ज्या तालुक्यात असाल त्या तालुका निवडायचा आहे तुम्हाला, की कळवण, सटाणा, चांदवड ही माझा जो तालुका आहे त्याचा तालुका मी निवडेल आणि तो तालुका निवडल्यानंतर एक तुमच्यासमोर एक ग्रामपंचायतीचा डॅशबोर्ड दाखवला जाईल आणि त्याच्यामधून तुम्ही जर तुमचं जे आर्थिक वर्ष असेल ज्या वर्षामध्ये तुम्ही काम केलं आहे त्या वर्षाची तुम्ही यादी डाउनलोड करू शकता की किती जणांचे नाव आहेत। आणि त्याच प्रकारे तुम्ही या वेबसाईटवर ग्रामीण रोजगार हमी योजनेचं जे जॉब कार्ड येतं ते जॉब कार्डसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तशी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ती बघा आणि तसं डाउनलोड करून घ्या। तर याच्या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीला अजून कोणकोणत्या योजना असतात त्याची पण आपण माहिती बघणार आहोत। तर कायमस्वरूपी विक्री केंद्र बांधणे, त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी अर्बन अभियान, राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम, महालक्ष्मी सरस प्रदर्शन, दीनदयाल उपाध्याय कौशल विकास योजना, इस प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी, महिला विकास सशक्तीकरण कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनशैली मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, त्यानंतर राष्ट्रीय ग्राम स्वराज योजना, सामाजिक व आर्थिक व जात सर्वेक्षण, अशा प्रकारच्या या योजनांची तुम्ही माहिती घेऊ शकतात। आणि ज्या केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहेत त्यांची आपण माहिती बघितली। आता राज्य सरकारच्या जे तुम्हाला ज्या योजना देतात ग्रामपंचायतीला त्या आपण बघणार आहोत। तर त्या याप्रमाणे तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, जसं की त्र्यंबकेश्वर जे आपल्या महाराष्ट्रामधील जे राज्य सरकारच्या अखत्यारीत जे धार्मिक स्थळ येतात त्यांचा विकास करणे, दुसरा वित्त आयोग, तिसरा आहे स्मार्ट ग्राम योजना की जेणेकरून ग्रामपंचायतीला तुम्ही गावाचा सुधार करू शकतात ग्रामपंचायत लेवलला। त्यानंतर ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान, जसं की दवाखाना असेल, जसं की आपण म्हणतो की मुलं ही उद्याचे भविष्य आहेत त्यांच्यासाठी तरुणांसाठी वाचनालय सुरू करणे किंवा त्यांच्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांना कम्प्युटर शिकणे ही महत्त्वाची
गोष्ट आहे, त्यामुळं कम्प्युटरचं ज्ञान ग्रामपंचायतीने असे कोर्सेस करावे, हे या जनसुविधेमध्ये विशेष अनुदान दिलं जातं आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दिली जाते. अशा प्रकारे या योजनेचा आपण संपूर्ण माहिती बघितली. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.